मला त्यातलं काय माहीत नाही, तसं काही तुमच्या डोक्यात असेल. बघा, मुळात हे सगळे पक्ष जे आहेत, महायुतीमध्ये खडा वगैरे पडला आहे, कसले खडे, हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले हे? मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे. या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय, हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. या पक्षाचा मालकी हक्क शिंदे गटाचा आणि अजित पवार गटांचा, अजूनही तो अजित पवार गट म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही पक्ष किंवा गट हे अमित शहाने स्थापन केलेले आहेत. पण लवकरच मिंद्यांचा गट हा एकतर भाजपात विलीन होईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला सुरू आहे आणि त्या संदर्भात जे आमचं संविधान सांगत आहे, 10th शेड्यूल, त्यानुसार त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. पक्षाचं अस्तित्व लवकरच संपणार आहे. गटाचं, पक्ष नाही गटाचं. बोलिये. आता आम्ही सांगतो ना. आणि दुसरं असं आहे की आता माझ्याकडे आमच्या नाशिकचे प्रमुख लोक आलेत. केशवराव पोरजे आलेत, जे आमचे जे महापालिकेतले शिवसेनेचे गटनेते आहेत. बाहेर आमचे नगरसेवक आलेले आहेत, योगेश भोर. नाशिकमधले खड्डे जे आहेत, या खड्ड्यांमुळे रोज लोक जखमी होत आहेत. रोज 5-25 लोक जखमी होत आहेत. अजूनही नाशिक हे मुख्यमंत्र्यांचं दत्तक शहर आहे आणि त्यांचे चंपतराय गिरीश महाजन हे आता तिकडे प्रमुख आहेत. पण अजूनही रस्त्याची कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. काल आमचे सगळे नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात गेले, हाताला बँडेज, डोक्याला बँडेज बांधून प्रातिनिधिक स्वरूपात, की आता तरी प्रशासनाचं लक्ष जाऊ द्या आणि रस्त्यांचे खड्डे दुरुस्त करायचं काम करा. पण अजूनही सगळे रस्ते ना कसे पूर्ण रस्ते, अजूनही काम व्यवस्थित खड्डे भरण्याचं किंवा रस्ते करण्याचं सुरू झालेलं नाही. आणि त्या संदर्भातलं एक मोठं आंदोलन लवकरच शिवसेना नाशिकमध्ये करणार आहे. ते आंदोलन इतकं मोठं असेल की महाराष्ट्रातले खड्डे त्या आंदोलनामुळे भरले जातील. मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकसारखं शहर दत्तक घेतात. 2दा मुख्यमंत्री झाले, अजूनही ते त्यांचंच दत्तक विधान आहे. नाशिकला जातात, हेलिकॉप्टरने उतरतात, कधी विमानानं जातात. लोकांनी कसा प्रवास करायचा? लोकांनी मरायचं, खड्ड्यात पडून जखमी व्हायचं. हजारभर लोक गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले. 4 लोकांचा मृत्यू झाला, 6 लोकांचा मृत्यू झाला. त्या सामन्यानं अग्रलेख पण लिहिलेला होता आम्ही. लोक मृत्यू पावले, 5-6 जण कोमात आहेत. योगेश बरोबर ना? 5-6 जण कोमात आहेत. याचं गांभीर्य तुम्हाला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फक्त ठेकेदारी सुरू आहे. आता कुंभमेळा आला, ठेकेदारीचीच कामं चालू आहेत ना. त्या साधू संतांनी खड्ड्यात पडायचं आहे का? तिकडल्या जे साधू संत, जे आखाडे येणार आहेत, शंकराचार्य येणार आहेत, त्यांना ते तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावणार आहात का? हिंदुत्व खड्ड्यात घालताय का? आणि त्यासाठी नाशिकचे सगळे प्रमुख लोक आता आले आणि दणका देणार आम्ही.